तळोदा शहरातील नागरिकांनी आपल्या अडचणी समस्या थेट मांडण्यासाठी बुधवार दिनांक 18 रोजी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध वसाहतीतील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्यांच्या पाडा वाचत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तब्बल 3 तास चाललेल्या या जनता दरबारातून रहिवाशांनी वीज, पाणी, रस्ते, गटारी स्वच्छता यासारख्या मूलभूत समस्यांना वाचा फोडली. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी जनतेची गाऱ्हाणे ऐकून घेत प्रशासनाने लोकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन तत्परतेने निराकरण करावे व जनतेचे प्रश्न मार्गी लावावे अशा सूचना दिल्या. तळोदा येथील माळी मंगल कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर शशिकांत वाणी, कैलास चौधरी, अजय परदेशी, बळीराम पाडवी, दरबार पाडवी, गौरव वाणी, नारायण ठाकरे, निशा, राजेश पाडवी, निलिमा मेहता, अनिता कलाल, शानुताई वळवी, तहसीलदार दीपक धिवरे, नप मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, गट विकास अधिकारी राजेंद्र किरवे, उपजिल्हा रुग्णालयाचे रोहित वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी, साभा कार्यकारी अभियंता नितीन वसावे तसेच कार्यक्रमाला अमोल गोसावी, दारासिंग वसावे, वीरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, किरण सूर्यवंशी, अमन जोहरी, चेतन शर्मा, अक्षय जोहरी, सरपंच गुड्डू वळवी, कांतीलाल पाडवी, राजू प्रधान आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले. तळोदा प्रतिनिधी गणेश मराठे. माझ्याकडे फक्त 2 फीटच्या लाईन येतात. तर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मोटर पण उठत नाही. 2-3 गाव कॉलनीच्या लोकांनी अर्जही दिले साहेबांकडे, पाठवतो, येतो आहे, ठेकेदार येतो आहे, काम करतो आहे, पण असं उत्तर मिळत कामात ह्याच्या पलीकडे कोणतंच उत्तर मिळत नाही. हे नेहमी लाईट गेम असते. थोडंफार व्होल्टेज ज्याला कोणी काल रात्रभर लाईट नव्हती आमच्याकडे. कुठली कॉलनी? विमल नगर आणि रामकृष्ण नगर. आपण विमल नगर नवरा नाही, हे लोकांचे कामं करतील, पोट भरतील, एवढी माझ्यासाठी विनंती करा दादा. काय पाहिजे? घरकुल मला एक खाट जागा माहिती करू, थोडी जागा दिली तरी चालत दादा. मला जागा तुमची स्वतःची आहे? नाही हो दादा, मी लोकांच्या दारात पडलेली राहते, लोकांच्या दारात झोपलेली राहते, रात्रभर पाणी पडतं. जागा नाही तुम्हाला? जागा नाही. ठीक आहे, तुमचं नाव लिखलो का? नाव वगैरे लिखलो, पण कळवलं म्हणून जास्त लोकांपर्यंत माहिती गेली नसेल. आणि दुर्दैवानं आपल्या टेंबारी हट्टी आणि पाडवी हट्टीमध्ये 2 ठिकाणी मयत झाले, म्हणून तिथले लोक येऊ शकले नाही. केवळ फक्त शहरापुरत्या समस्या आहे. ज्या काही आपल्या हट्ट्या आहेत किंवा कॉलन्या आहेत, तिथं काही ज्या समस्या ज्या पावसाळ्यात उद्भवू शकतात, त्या ठिकाणी गटारी आहे, पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, इतर काही प्रश्न असतील त्या संदर्भात ते जाणून घेण्यासाठी आणि तत्काळ कसं लवकर सोडवता येतील यासाठी आपण हे जनता दरबार ठेवला आहे. त्यासाठी या ठिकाणी आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणी साहेब, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, कैलासभाऊ चौधरी, शहर अध्यक्ष जितूभाऊ माळी आणि महामंत्री बळीराम दादा, आमचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि खास करून त्यांचे विभाग आणि पोलीस विभाग आणि इतर काही आरोग्याचे जे काही सुविधा पुरवणारे किंवा आदिवासी विकास विभाग आहे, वीज पुरवठा विभाग आहे आणि मग गॅस एजन्सीवाले आहे. असे काही छोट्या छोट्या समस्या असतात, परंतु त्या वारंवार शहरातले लोक जाऊन देखील त्यांचं निराकरण होत नाही, त्या समस्या सुटत नाही. म्हणून आपण या ठिकाणी एक जनता दरबार 1-2 दिवसाच्या पूर्वसूचनेनुसार घेतला आणि जे लोक येऊ शकले त्यांच्या या ठिकाणी आपण